अशी आहे की मी मगाशी बोललो, तुम्ही ऐकला असाल, गावठाणामध्ये ज्याला गरजेपोटी बांधलेल्या घरांच्या एरियामध्ये 12.5% झोपडपट्टीमध्ये आणि LIG मध्ये सुद्धा लोकांनी गरजेपोटी कायद्याचा नियमाचा भंग केलेला आहे. परंतु कायद्याचा नियमाचा भंग करावा अशी त्याच्या मनातली इच्छा नाही. ती दर 20 वर्षांनी पिढी वाढते. अशा परिस्थितीमध्ये आजच्या स्थितीमध्ये 2011, 2015 वगैरे या बाबी नाहीत. मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पत्र दिले. आज ज्या स्थितीमध्ये आमची लोक आहेत, ज्याच्याकडे आज रेशन कार्ड आहे, अशा सर्व घटकांना त्या ठिकाणी 500 स्क्वेअर फुटाची घरं कायमस्वरूपी मालकी हक्काने द्यावी आणि लवकरात लवकर त्याच्यातून राज्य शासनाच्या माध्यमातून तुम्ही निर्णय घ्यावा आणि ही बांधकामं करताना सुद्धा राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली करावीत. कुठल्याही बिल्डर लोकांच्याकडून ती केली जाऊ नयेत. बाब अशी आहे की ज्या वेळेला ही योजना, ही कोणाची योजना आहे, हाऊसिंग गृहनिर्माणची योजना आहे. या ठिकाणी योजना निर्माण झाली, आम्हाला तर माहिती पडलं, अंतिम टप्पे आम्हाला सांगितले गेलं बा अशा योजना आहे, सर्वेक्षणाचा तुमच्या हस्ते आपण मूर्त करूया. मी त्यांना सांगितलं बा काय दाखवा काय, तर त्या ठिकाणी 10 FSA वापरले. किती? 10 FSA आहे. 10 FSA वापरल्यानंतर या शहराची अवस्था काय होईल तुम्ही विचार करा. मी फार तो जो त्यांची जो GR आहे ना, तो GRची कॉपी तुम्हाला देतो आणि त्याच्यानंतर एकदा एखाद्या प्रशासनामध्ये वर्षाला 10 सुट्ट्या, 10 ते 50 प्रशासनातील लोक 50 सुट्ट्या घ्यायचे म्हणजे मानसिकता माणसाची असते. त्या प्रकारे मॅक्झिमम FSA वापरला गेला तर या ठिकाणी हे शहर राहणार नाही. किंबहुना इथल्या पाण्याचा प्रश्न, इथल्या वाहतुकीचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, शिक्षण, हे सगळे राहतील. उपोषण करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि उपोषण प्रत्येकाने करावा. या गोष्टीची पडताळणी करण्यात यावी. आणि गणेश नाईक जे बोलतोय, माझं म्हणणं की या शहरात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला 500 स्क्वेअर फुटाचं घर मालकी हक्काने मिळालं पाहिजे. मूल गावठाण, गरजेपोटी बांधलेली घरं, झोपडपट्टीतली आणि कॉलनीतल्या ज्याला आपण LIG लो इन्कम ग्रुपची, त्या सर्वांना आणि राज्य शासनाने निर्णय घ्यावा ना. ओके. स्थानिक आमदार फापळलेला आहे तो, आता त्याची नौटंकी आता चालू झाली आहे. 10 FSA त्यांनी दाखवून द्यावं. विजय चौगुले राजकारण सोडून देईल. 10 FSA कधी बोलला नाही तर त्यांनी तरी राजकारण सोडावं. SRमध्ये यांना 10 FSA कोणी दिले? त्यांची फक्त ही नौटंकी चालू झालेली आहे. स्थानिक आमदाराला आता भीती पडायला लागले की आता हे उपोषणाला बसले तर आता कसं होईल आणि काय होईल. आणि हे आता फक्त त्यांनी म्हणजे हा फेल्युअर आमदार झालेला आहे. याला ना आज कुठेतरी संवाद हेन तेन असं आता नौटंकी नाटकं यांची चालू झालेलं आहे. जे मूलभूत गरजा ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत त्याच्याकडे दुर्लक्ष. आता 10 FSA आहे. मी प्रत्येक वेळेस पत्रकार परिषद घेऊन मी सांगितलेलं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला 10 FSA नको, आम्हाला 4 FSA द्या, भरपूर झाला. गावठाणामध्ये हे लोक 7 FSA वापरतात. तेव्हा आमदाराच्या काय डोळ्यावरती का पट्टी आहे का? काय याचे हात बांधलेले आहेत पत्र द्यायला? आणि आम्ही कुठं कधी मागितलेलंच नाही 10 FSA आहे. आणि 10 FSA कुठल्या स्वप्नातल्या दुनियेमध्ये लोकांना घेऊन चालला आहे 10 FSA 10 FSA 10 FSA. त्याचं आता हे फेल्युअर हे चाललेलं आहे म्हणून त्याची नाटकं चाललेली आहे. ते आता नौटंकी चालू झालेली आहे. जनसंवाद आणि हे संवाद आणि ते संवादाच्या माध्यमातून लोकांना बस मी वेगळी भाषा वापरत नाही. लोक सर्व शहाणी झालेले आहेत. लोकांना सर्वांना माहिती आहे की लोकांनी काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. आणि मागे PC झाली आणि आता पण मी सांगतो 10 FSA मागितले कोणी हे त्यांनी दाखवून द्यावे ना. विजय चौगुले नवीन सोडून जाईल नाही तर त्यांनी तरी राजकारण सोडावं. 10 FSA दाखवून द्यावं त्यांनी. ते फक्त लोकांपुढे त्यांची चालू झालेली बाते आहेत आणि त्याच्याने काय फरक नाही पडणार आहे. आम्ही SRA कुठल्याही परिस्थितीत SRA लागू केल्याशिवाय विजय चौगुले इथून उठणार नाही. आणि बायोमेट्रिक सर्वे चालू झाल्याशिवाय विजय चौगुले इथून उसंत घेणार नाही.